कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. हॅलो. मी बोलतोय आबासाहेब. हा आबासाहेब बोला. मला तुला भेटायचंय आज. आज आज जमत नसेल तर उद्या. काही महत्वाचं? हो, म्हटलं तर महत्वाचं. आपण उद्या भेटूयात का आबासाहेब संध्याकाळी? राजन आणि रागिणी असतील. तसे ते आताही माझ्या बरोबरच आहेत. हवं तर गाडीत घालतो आणि येतो. आबा आपण उद्या भेटूया ना, आज मी जरा थकले आहे. ओके, तू म्हणशील तसं. थँक्यू. उद्या भेटूया. बाय. माधवजी काय सुरू? सॉरी मॅडम. अरे चालू दे. बाय ऑल मीन्स यू कंटिन्यू. शूट युअर क्वेश्चन्स. दीदी सायलेन्स रोल ऍक्शन. नमस्कार, मी अंजली रावराणी. सिनेमा या चॅनलतर्फे मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्यासमोर माधवजी हे बहुगुणी अभिनेते आले आहेत, तर आपण त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पूर्व आयुष्याविषयी जरा जाणून घेऊया. नमस्कार माधवजी. नमस्कार अंजलीजी. आपलं पूर्ण नाव, गाव? मी माधव आबाजी कासरे. माझं गाव बैजापूर, तालुका जिल्हा धुळे. तुम्ही इतक्या लांबून इथे? कारकीर्द करायला. थोडा उशीरच झाला. वयाची 32 वर्ष घालवली वाट पाहण्यात. इतकी वर्ष वाट पाहायला काय लागली? सारा नशिबाचा भाग. नाटकाचं वेड मला लहानपणापासून होतं. हातातली दगडी पाटी मला रंगमंच वाटायची. त्या पाटीवर अभ्यासा इतकाच नाटकात रंगून रंगमंच. पण माझ्या या वेडाचं कौतुक ना गावाला ना घरात. घरात तर नाटक हा शब्द उच्चारण गुन्हा होता. पण मिटलं नाही ते वेड नाटकाचं. कसा तरी BA झालो, नगर परिषदेत कारकून झालो. 4 वर्षापूर्वी आई बाबा देवदर्शनाला गेले खंडोबाला. येताना एसटीचा अपघात झाला आणि त्यांचं कार्य उरकलं आणि तिथला माझा मुक्काम हलवला. थेट मुंबई गाठली. बापरे दीदी, हे सगळं किती भयंकर आहे. अंजू, तू सध्या मुलाखत घेतेस. तुम्ही सध्या काय करताय? तुम्हाला कुठली भूमिका करायला आवडेल? जे कुणीही नसतात, ते कुणीतरी बनण्यासाठी जे करतात तेच. धडपड,
स्ट्रगल. पण हे स्ट्रगल कुठपर्यंत? भव्य दिव्य वास्तू बांधायला वेळ हा लागतोच मॅडम. पेशन्स लागतात आणि लागतो आत्मविश्वास, जो माझ्यात ठासून भरलाय असं मला वाटतं. पण कोणत्या भूमिका करायला आवडतील? विनोदी. मला विनोदी भूमिका करायला आवडते. तासन तास नकला करतो आरशासमोर ह्या ना त्या नाटकातल्या. मला बादशाह बनायचंय विनोदाचा. तुमचा आवडता विनोदी नट? वन अँड वन ओनली, कॉमेडियन किंग, द ग्रेट चार्ली चॅपलिन. त्यांच्यासारखंच जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायचंय मला. मी खूप बोललो का? अहो नाही, असंच बोलायला हवं. स्वप्न पाहायची, दाखवायची, तीही भव्य दिव्य. मस्त, छान झाली मुलाखत. नाही, संपेल कशी? मी या मायानगरीत आलो, ज्यांच्यामुळे विसावलो त्यांचे आभार मानल्याशिवाय. त्याची गरज नाहीये. मुलाखत माझी आहे मॅडम. मला अजूनही तो दिवस आठवतो. 2 वर्ष झाली. कोण हवंय आपल्याला? मुग्धा राव राणे. बोला. तसले बोलवा जरा. काय? त्यांना बोलवा जरा. अहो मीच. तुम्ही? नमस्कार, मी माधव कासारे, गाव बैसपूर, तालुका जिल्हा धुळे. पण मी नाही ओळखले तुम्हाला. ते तर शेच. हा? ते तर आहेच. म्हणजे मी आजच मुंबईत येईल. हा? आलोय, राहायला आलोय. पण काय हवंय तुम्हाला? ही चिठ्ठी आ? तुमच्या वडिलांची, मने बाबाजीलेनं लिहिलेली. त्यांनी वचन. तुम्हीच वाचा. मला सांगायला कसं तरी वाटतं. मी हात जोडतो. मला दुसरी जागा मिळाली की मी जाईन. अहो नाही, तुम्ही इथेच राहा आमच्या गेस्ट हाऊस मध्ये. नाही, पण माझ्यामुळे तुम्हाला काही अडचण? नाही, काही अडचण होणार नाही. तुम्हाला माहिती नाही आहे बाबाजींचे आमच्यावर किती उपकार आहेत. तुमचे इथे बसतान बसेपर्यंत तुम्ही इथेच राहा, काही प्रॉब्लेम नाही. उपकार होई गयात. माधवजी, अहो मॅडम, तुम्ही कितींदा आभार मानणार आहात? दीदी, बाबा धुळ्याला होते? 3-4 वर्षाकरता होते. यांच्या बाबाजींनी मदत केली होती. तेव्हा बाबांची स्थिती एवढी चांगली नव्हती. यांचे बाबाजी तेव्हा बाबांच्या मागे ठाम उभे राहिले. नंतर बाबांनी त्यांना कितींदा मुंबईला बोलवलं, पण तसा योग जुळूनच आला नाही. बाबाजींनी तर एकदा त्यांचा जीवही वाचवला होता. बाबा बरंच काही सांगायचं तेव्हाचं. मला कधीच सांगितलं नाही ना त्यांनी ना तू. माधवजी, तुम्ही तरी सांगा ना. मला काहीच माहित नव्हतं. पण मला ह्या मायानगरीत राहण्याचा, वावरण्याचा कॉन्फिडन्स जर कोणी दिला असेल तर तो ह्यांनी. नाहीतर माझं काय झालं असतं? ताई, बाहेर राजन दादा आणि रागिणीताई आल्यात.
आणि बरोबर आबासाहेबही आहे. तुम्हाला त्यांनी बाहेर बोलवलंय. मी आलेच, तू जा. तुम्ही तुमची रिहर्सल कंटिन्यू करा. मी आलेच. बोला आबासाहेब. आधीच क्लिअर करतो, आज तसंच काही विशेष घडलं म्हणून, आणि उद्या परवा मीटिंग्स आहेत म्हणून ताई, तुमचं स्वप्न मी आबांना सांगितलं. काय की त्यांचा स्वप्नांवर जास्त अभ्यास आहे. आबासाहेब बोला तुम्ही, तुमचा अधिकार आहे, थेट बोला तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? ताई, सारिका सदनला खूप वर्ष झाली आहेत आणि आपण त्याची हवी तशी डागडुजीही करू शकलो नाही आहोत आणि बांधकामही कमकुवत झालंय. म्हणूनच एक बिल्डर म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन, म्हणजे तुम्ही तो ऐकणार असाल तरच मी पुढचं बोलतो. ऐकतेय मी, बोला. मला वाटतं तुम्ही हा वाडा डेव्हलप करायला द्यावा. म्हणजे माझ्याचकडे द्या असं नाही म्हणत आहे मी. ते रोहन बिल्डर भेटले होते दुपारी, त्यांनी ऑफर दिली आहे. सांगितलं तर विश्वास बसणार नाही तुमचा. तुम्हा प्रत्येक भावंडांना 3 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट, वर 50 लाख रुपये, शिवाय जागा डेव्हलप होईपर्यंत दुसरीकडे व्यवस्थाही होणार आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं की हे प्रपोजल मी तुमच्या समोर मांडेन म्हणून. काय उद्याचा विचार आजच करायला हवा नाही का? राजन, तुला काय वाटतं? हां, म्हणजे आबासाहेब, मला जे वाटतंय ते सगळ्यांनाच वाटेल असं नाही ना. अरे पण तुला स्वतःचं काही मत असेल की नाही? तू तुझं बोल. हो, म्हणजे आम्हाला आपला विचार योग्यच वाटतोय, पण दीदीला तो वाटतोय का? कारण शेवटी दीदीच निर्णय घेणार आहे. विचित्र आहे सगळं. बंगला मुग्धाच्या नावावर आहे. विचित्र आहे सगळं. बंगला मुग्धाच्या नावावर आहे. अर्थात दीदी तर सगळ्यांचीच आहे ना. ताई, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुमचं काय मत आहे? आजची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. काय की 2 खोल्यात आम्हालाच वावरता येत नाही नीट. त्यात तिसऱ्याला जन्म द्यायचा की नाही ह्याचाही विचार करावा लागतोय. अजून कोणाला काही बोलायचं राहिलं?
आबासाहेब, आपण आम्हाला वडिलांच्या जागी आहात. तुमचा अनुभव आणि अधिकार आम्हाला मान्य आहे. मी म्हणजे आम्ही विचार करू आपल्या प्रस्तावावर आणि लवकरात लवकर कळवू. तू समजूनच निर्णय घेशील याची मला खात्री आहे. काय सगळ्यांच्या आशा तुझ्यावर आहेत. आणि हो, बरं आठवलं, त्या तुमच्या माधवरावांना नोटीस देऊन टाका. अगदी कायदेशीर सीध्या मार्गाने जाण्याची विनंती करा. म्हणावं, झाला तेवढा पाहुणचार पुरे झाला. आता आपली व्यवस्था बघा म्हणावं. तुला जमेल की मी सांगू ठणकावून? नाही आबासाहेब, इतकं करण्याची तसदी घेऊ नका. एवढी पाळी येणारच नाही. आधी मुळात मला काय ते निश्चित करू द्या. काही भावनिक हिशोब चुकते करावे लागतील. जसा हा बंगला तसेच ते हिशेबही माझ्याच नावावर आहे. मनाचा ताळमेळ बसवायला वेळ लागतोच ना. अगं, आत्ताच बोल असं नाही सांगत आहे मी. पण आजची परिस्थिती, आलेली संधी, धंदा, सोय, सर्वांचं कल्याण आणि मुख्य म्हणजे वेळ, ह्या सर्वांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. नंतर सगळंच तापदायक होतं. म्हणजे भाडोत्री ग. लक्षात ठेवीन आबासाहेब. दीदी सेल वाजतोय. हा एक भावनिक वाद वाचतोय. मला आता तरी याच्यात लक्ष घालायचं नाहीये. आबासाहेब, तुम्ही आमच्या भल्याचा विचार करता याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही तुमचे कृतज्ञ राहू. दीदी घे ना तो फोन. मला नाही घ्यायचा तू. आबासाहेब, जेवण तयार आहे. जेवून जा. तुम्ही कशाला एवढे टेन्स होत आहे? रिलॅक्स रिलॅक्स एव्हरीबडी. दार उघडच आहे. आत या. तू? नमस्कार, मी अंजली रावराणी. हा, ओळखलं. समोरच्या बंगल्यात राहतेस ना? हो. बस ना. असं अचानक येणं केलंस? ॲक्च्युली धामणकर मॅडमनी पाठवलं होतं. अच्छा. त्या फोन करणार होत्या. नाही, त्यांचा फोन नाही आला. बहुतेक त्यांचाच असावा. त्यांचाच आहे. एक मिनिट. हॅलो. हां, बोला मॅडम. हो हो, आत्ताच आले. ओके ओके, बघते मी. ओके, बाय. हे लेटर दिलं त्यांनी. 30 तारखेला सकाळी 11 वाजता येण्याची विनंती केली. न्यायला मीच येईल. 26ला इंदोर. 29 तारखेला एक फोन करशील? माझा नंबर असेलच ना तुझ्याकडे? हो, आहे माझ्याकडे. मी नक्की फोन करेन. येऊ मी? अगं, पहिल्यांदाच आलेस. एक मिनिट, तू बस, मी आलेच. हे घे. हे कशाला? अगं घे ना.
ओके. छान आहे पेढा. कशासाठी म्हणून नाही विचारणार. सॉरी. कशासाठी? आजच्या चित्रपट सिनेरंग साप्ताहिकेत माधवरावांचा इंटरव्ह्यू छापून आलाय, अगदी सणसणीत म्हणून. खरंच? माधवजी बोलले नाहीत मला? असो, मी घरी जाऊन पाहीन अंक. त्यांनी आणलाच असेल. मॅडम, तुम्हाला माहितीये का, या मुलाखतीची तयारी मी आणि दीदीने करून घेतली होती. हो का? हो. छान आहे. तुझ्या दीदीचं नाव काय? मुग्धा. त्यांच्या पायांना काय झालं? दीदी, त्यांनी एक शंका बोलून दाखवली. कसली? आपण भावंड असून इतके वेगवेगळे कसे? पण दीदी, खरंच आपण भावंड आहोत ना? अंजू, काय खोलचटपणा लावलास? कुणी काय बोलला आणि तू हा विषय परत काढायचा नाहीस. आपण भावंड आहोत आणि सख्खी भावंड आहोत, कळलं? पण दीदी, विचारांचे आरसे सतत समोर येऊन आपल्या छबीतला फरक दाखवतात तेव्हा असले आरसे निर्धाराने फोडून टाकायचे.